नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखाचा मध्ये आपलं स्वागत करते. आज आपण आपल्या या चॅनलवरती पाहणार आहोत शेवगा फ्राय. शेवग्याच्या शेंगांची भाजी, आमटी असे अनेक प्रकार बघितलेत. त्याच्यासोबत आता सूप पण बघितलं. पण ते आपण शेवगा फ्राय कसं करायचं ते आपण बघूया. सुरुवातीला आपण यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्यात. शेंगा मात्र आपण चांगल्या जाडसर घ्यायच्या आहेत. नंतर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, साधारण 4 चमचे. 2 चमचे मी इथे रवा घेतलेला आहे. एक अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, तसेच धणा पावडर घेतलेले आहे. तेल घेतलेलं आहे. चवीपुरती मीठ घ्यायचंय. एक साधारण 7-8 लसूण पाकळ्या आणि आपण कोथिंबीर घेतलेली आहे. सुरुवातीला आपण ज्या शेवग्याच्या शेंगा असतात त्या साफ करून घेऊया. त्याच्यावरती जे साल असतं ते आपण काढून घ्यायचंय. त्यासाठी अगोदर आपण त्याचे जेवढे साईज आपल्याला लागणार आहे तेवढे आपण तुकडे करून घेऊया. इथे आपण बघू शकता साधारण 2.5-3 इंच एवढे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. नंतर वरून आपण सुरीच्या साह्याने ते साल जे दिसतं हिरव्या रंगाचं ते काढून घ्यायचंय. थोडंसं आपण टोक लावलं तिथे की आपोआप ते साल निघतं सुद्धा. अशा प्रकारे आपण या बाकीच्या ज्या शेंगा आहेत त्या सगळ्यांचा आपण वरून साल काढून घेणार आहोत. अनेक गुणधर्म असलेली ही शेवगाची भाजी आहे. त्याच्यामध्ये अनेक गुण आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. अनेकांना आवडत सुद्धा नाही, पण काही जण अगदी साध्या डाळीमध्ये सुद्धा घालून त्याचं वरण म्हणजे डाळ फोडणीचं करतात. तसेच आपण शेवग्याची भाजी, शेवग्याचा झुणका असे अनेक प्रकार आहेत. सध्या आता आपण शेवगा फ्राय कशी करायची ते पाहणार आहोत. शेवग्याच्या शेंगाच्या बरोबर मधोमध आपण त्याचे 2 भाग करून घेणार आहोत. आपण बघू शकता इथे. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की शेवग्याची जी शेंग आहे ते आपण थोडी जाडसर घ्यायची, जेणेकरून ते आपल्याला 2 पीस करून आपण ते फ्राय करू शकतो. आपण बघाल इथे माझे इथे पीसेस करून जाईल. अशा प्रकारे मी सर्व शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत. सुरुवातीला आता आपण पीस करून घेतलेत. धुवून घेतल्यानंतर आपण ते आता शिजत ठेवणार आहोत. एका भांड्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये आपण एक साधारण 7-8 मिनिटं होईपर्यंत आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण याच्यात मीठ घालूया. त्यामुळे आपल्या शेंगांना मिठाची चव येईल. आपल्या शेंगा शिजेपर्यंत आपण त्याच्यासाठी जो मसाला आपण लावणार आहोत त्याची तयारी करूया. कलबत्ता की तुम्ही मिक्सरमध्ये 5-6 प्रकारचे लसूण घ्यायचे आहेत. ते आपण टेचून घेणार आहोत. तुमच्याकडे जर मिक्सर कलबत्ता नसेल असं तुम्ही मिक्सरमध्ये लावलात तरी चालेल, पण पाण्याचा वापर मात्र इथे करू नका, म्हणून मी कलबत्त्यामध्येच तुम्हाला दाखवते. नंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीर सुद्धा आपण त्याच्यामध्ये टेचून घ्यायची. आपण बघाल इथे माझे कोथिंबीर आणि लसूण मस्त असं टेचून झालेलं आहे. त्याची एक चटणी तयार झाली आपली. तिथे तर व्यवस्थित अशी पेस्ट एकदम बारीक झालेलं आहे. इथे आपण अजिबात पाण्याचा वापर नाही केलेला आहे, कारण मिक्सर तुम्ही लावलात तरी सुद्धा ते अगदीच थोडं असलं कारण साहित्य मिक्सरमध्ये एकदम व्यवस्थित वाटलं जाईलच असं नाही. आपला आता व्यवस्थित टेचून झालेला आहे, व्यवस्थित आपण बारीक झालेलं आहे. आपण बघाल इथे याच्यामधून धणा पावडर न घेता अख्खे धणे घेतलात तरी चालतील. इथे आता मी मीठ घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये धणा पावडर आपण घातलेली आहे. धणे टेचायला आपल्याला भरपूर वेळ जाईल म्हणून मी धणा पावडरचा वापर केला इथे. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा आपला घरगुती लाल मसाला. आता हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे. त्यामध्ये मिश्रण एकत्र केल्यानंतर एक त्याचा गोळा तयार होईल. आपण बघाल इथे अजिबात आपण पाणी सुद्धा वापरलं नव्हतं. त्यामध्येच मी मिक्स करून घेतलेलं आहे. हे जे मिश्रण आपण केलेलं आहे हे मिश्रण आपल्याला त्या शेंगा ज्या आपल्या शिजल्यात आपण ठेवल्या होत्या त्यांना लावायचं आहे. आपल्या शेंगा शिजल्यात की नाही आपण एकदा चेक करूया.
इथे आपला उकळी आलेली आहे पाण्याला. आपण बघूया त्या शेंगा आपल्या शिजल्यात का ते. आणि शेंगा अगदी लवकर शिजतात, अगदी 5-7 मिनिटं म्हणजे खूप झाले पाण्याला उकळी आल्यानंतर. शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत. इथे आपण वरती कोटिंगसाठी 4 चमचे इथे मी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी इथे रवा घालून घेतलेला. रवा मात्र इथे बारीक वापरा. आणि थोडीशी धणा पावडर आपण इथे घालून घेणार, एक अर्धा चमचा किंवा पाव चमचा घेतला तरीही चालेल. थोडासा आपला मसाला आणि हळद सुद्धा आपण थोडी थोडी घालूया, म्हणजे वरच्या कोटिंगला सुद्धा त्याची टेस्ट येईल. आणि थोडंसं मीठ. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. टेस्ट या शेवग्याच्या फ्रायची खूप मस्त लागते. वरचं कवरही छान असतं आणि अगदी खूप खायला पण मजा येते. मिक्स झालेले आपलं हे मिश्रण. आता आपण आपल्या शेवगा ज्या आहेत त्यांना आपण ते जी पेस्ट तयार केली होती लसूण वगैरे मसाल्याची ते लावून घेऊया. कारण कोणतं जर तुम्ही पातळ केलं असतात वाटण वगैरे, तर त्याला धरणार नाही, म्हणजे व्यवस्थित पकडून राहणार नाही आणि ते निघून जाईल आणि त्याची टेस्ट येणार नाही. म्हणून आपण इथे खलबत्त्यामध्ये कुटूनच ते तयार केलेलं आहे. मिक्सरमध्ये लावला तर पाण्याचा वापर नका करू, म्हणजे ते व्यवस्थित पकडून राहील त्याला आणि टेस्टही मस्त लागेल. अशा प्रकारे आपण सर्व शेंगांना ते साहित्य लावून घेऊया. जी चटणी आपण तयार केली आहे ती. एकीकडे ते पॅन सुद्धा आपण गरम करत ठेवायचं आहे. ज्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या आपण आता तांदळाचं पीठ आणि रवा जे आपण मिक्स केलं होतं त्यामध्ये दोन्ही बाजून त्यांच्या हे कोटिंग लावून घ्यायचंय. ते थोडासा दाब द्यायचा, म्हणजे जेणेकरून ते त्याला व्यवस्थित लागेल. पॅन गरम करत ठेवलं होतं आपण. पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि एक एक करून आपण त्या तेलामध्ये आता शेंगा फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत. आपण बघाल इथे जिथे आपण चटणी लावली होती ना तीच बाजू मी सुरुवातीला इथे पॅन मध्ये घातलेली आहे, म्हणजे तो मसाला जो आहे तो सुद्धा मस्त तेलामध्ये फ्राय होईल आणि त्याची टेस्ट आणखीन मस्त लागेल. मित्रमैत्रिणींनो, अनेक अशा रेसिपी असतात ज्या आपण घरी ट्राय करतो. त्यातलीच ही रेसिपी खरंच खूप मस्त लागते. आपण एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींकडे नातेवाईकांकडेही शेअर करा. आणि तुम्हाला आणखीन कोणती एखादी रेसिपी बघायची इच्छा असेल आपल्या चॅनलवरती, तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. नक्कीच हे दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. आता आपण एक साधारण 3-4 मिनिटांनी आपण त्या शेंगा ज्या आहेत त्या पलटी करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने शिजवण्यासाठी. कारण आपण अगोदर शिजवून घेतल्या होत्या, पण त्या आपण जे कोटिंग लावलेले आहे ते मात्र फ्राय व्हायला पाहिजे व्यवस्थित, आणि त्यासाठी आपण त्या पलटून घेणार आहोत. खरपूस अशा आपल्या मस्त शेंगा फ्राय, शेवग्याच्या शेंगा त्या फ्राय होतील. शेवग्याच्या जशा शेंगा जशा अगदी गुणधर्मी आहेत, तसाच शेवग्याची पानं सुद्धा खूप बहुगुणधर्मी आहे. त्याची सुद्धा आपण एकदा भाजीची रेसिपी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच ठेवेन, ती सुद्धा बघून घ्या. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, ही रेसिपी बघितल्याबद्दल. आपण बघू शकता इथे मस्त असं वरचं जे कुरकुरीत कवर आहे ते झालेलं आहे आणि आतमध्ये सुद्धा शेंग खूप मस्त शिजली गेलेली आहे. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.